महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार टक्कर सुरू आहे. तर विकासाची कामे जास्त कोणी केलेली आहेत, जनतेचा कौल काय सांगतो आहे, तर याबद्दल संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी 2 दिवसांवर येऊन पोचले असतानाच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध करत आहे. या दोन्ही पक्षांनी त्यांच्या बाजूने जनतेचा अनेक आश्वासन दिलेले आहेत आणि या आश्वासनांवरून नागरिकांना आता महाविकास आघाडीचा कार्यकाल आणि महायुतीचा कार्यकाल यांची तुलना केलेली आहे. महायुतीच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचा कार्यकाल अत्यंत चांगला असल्याचे म्हटले आहे. तसेच लोकांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्याकडूनही महाविकास आघाडीपेक्षा महायुतीच्या कार्यकालामध्ये विकास झाले, कामे झालेली आहेत अशी मते मांडलेली आहेत. महायुतीने राज्यांमध्ये अनेक विकास कामे केली आहेत असे मत लोकांनी मांडले आहे. या दोन्ही पक्षांचा विचार केला तर तुलनात्मक महायुतीच्या सरकारमध्ये राज्यात अनेक बदल चांगले घडून आल्याचे समोर आले आहे. तर महायुतीने आणली योजनांची गती 2022मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले. या सरकारला केवळ 2.5 वर्ष मिळाले आहेत, परंतु या 2.5 वर्षात त्यांनी विविध योजना आणलेल्या आहेत. या योजनांचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना झालेला आहे. महिलांसाठी त्यांनी माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी मुलींसाठी उच्च मोफत शिक्षण केले आहे. लेक लाडकी योजना आणलेली आहे. महिलांना दरवर्षी 3 सिलेंडर मोफत देणाऱ्या अन्नपूर्णा योजने देखील यांनीच अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेले आहे. परंतु महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये महिलांच्या कल्याणासाठी अशा कोणत्याही प्रकारची योजना आणलेली नाही, तसेच महिलांचा जास्त विचार केला नाही असे मत लोकांनी मांडलेलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी देखील योजना वेगवेगळ्या प्रकारच्या राबवल्या आहेत. यामध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी सबलीकरणासाठी किसान सन्मान योजनेअंतर्गत दर महिन्याला 500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 1 रुपयात पीक विमा मिळत आहे. तसेच कृषी वीज बिल देखील माफ करण्याची योजना शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने आणली आहे. मोफत विजेसाठी त्यांनी 14,000 कोटी रुपयांची तरतूद ही केली आहे. त्यासाठी तरुणांसाठी जॉब ट्रेनिंग सुविधा, सारथी बार्टी योजना अशा योजना विविध आणलेल्या आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या निवृत्ती वेतनाच्या रकमेत देखील महायुती सरकारने वाढ केलेली आहे. परंतु महाविकास आघाडी सत्तेत असताना अशा प्रकारच्या कोणत्याही योजना झाली नव्हती. तसेच नोकर भरतीमध्ये देखील 2 वर्षाच्या जवळपास 75,000 सरकारी पदांसाठी भरती देखील केलेली आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना ह्या आणलेल्या आहेत. तसेच अशा प्रकारचा जनतेचा कौल सध्या दिसून येत आहे.